विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 4 सहाय्यकारी क्रियापदांचा अभ्यास पाहायचा आहे. त्याला आपण मॉडल ऑक्झिलरी असं म्हणतो. ते 4 शब्द असे आहेत. नंबर 1 कॅन, नंबर 2 कुड, नंबर 3 कुड हॅव, नंबर 4 विल बी एबल टू. विल बी एबल टू. कॅन म्हणजे शकतो, त्याचा स्ट्रक्चर असा आहे. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1. सब्जेक्ट म्हणजे आय, वी, यू, दे, ही, सी, इट, राम, श्याम. These are the subjects in English. Then can means शकतो. Then V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. जातो, बसतो, नाचतो, गातो, हे सगळे आपले क्रियापद आहेत. कारण कोणतीही गोष्ट क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही. तर पहा, आपलं वाक्य असं आहे, मी बोलू शकतो. मी बोलू शकतो. पहा, हा आपला सब्जेक्ट आहे. हे वर्ब आहे. शकतोने कॅन. पण वाक्य रचना बरोबर नाहीये. तर आपली वाक्य रचना कशी पाहिजे? सर्वप्रथम आपल्याला सब्जेक्ट पाहिजे. सब्जेक्ट काय आहे आपला इथं? आय. त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर स्पीक. आपलं वाक्य झालं आय कॅन स्पीक. मी बोलू शकतो. आता तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त इथून पुढे काय करायचं? तुम्हाला फक्त वर्ब घ्यायचा आहे, वर्ब. आता मी जाऊ शकतो म्हटलं तर आय कॅन गो. मी वाचू शकतो म्हटलं तर आय कॅन रीड. मी म्हणू शकतो म्हटलं तर आय कॅन से. पहा, हा झाला कॅनचा उपयोग. दुसरा शब्द आपला आहे कुड. कुड कुड सोबत आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो, V1. तर आपल्याला कुडची रचना अशी करता येईल. सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 अशी आपली कुडची रचना होईल. तर कुड या शब्दाचा अर्थ शकत होता असा होतो. शकत होता. उदाहरणार्थ वाक्य नंबर 1, मी बोलू शकत होतो. मी बोलू शकत होतो. आपलं सूत्र आहे, सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आपला मी आहे. मी साठी आपल्याला काय वापरावं लागेल? आय. त्याच्यानंतर आपल्याला उलट यायचंय. होतो साठी काय येईल? आय कुड स्पीक. आपलं वाक्य काय झालं? मी बोलू शकत होतो. आय कुड स्पीक. आता तुम्ही याच्या समोर तुम्ही जोडू शकता. मी इंग्रजी बोलू शकत होतो. आय कुड स्पीक इंग्लिश. मी मराठी बोलू शकत होतो. आय कुड स्पीक मराठी. मी गुजराती बोलू शकत होतो. आय कुड स्पीक गुजराती. हे झालं आपला कुडचा उपयोग. याच्यानंतर तिसरा जो शब्द आहे आपल्याला कुड हॅव. कुड हॅव. कुड हॅव. कुड हॅव त्याचा अर्थ आहे शकला असता. शकला असता. सूत्र आपलं असं आहे, सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3 प्लस वो. तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट कोणकोणते आहेत? आय, वी, यू,
subjects in English. Then helping verbs could have plus V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि O म्हणजे ऑब्जेक्ट. तर आपलं सूत्र असं आहे, तो बोलू शकला असता, तो बोलू शकला असता. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायचंय. तुम्हाला माहित आहे ही साठी कोणता शब्द आहे, तो साठी ही, शकला असता साठी could have, आणि बोलण्यासाठी स्पीक. स्पीकचं आपल्याला काय करायचंय, तिसरं रूप घ्यायचंय. स्पीकचं पहिलं रूप आहे स्पीक, दुसरं आहे स्पोक आणि तिसरं आहे स्पोकन. तर आपल्याला किती रूप घ्यायचं, इथं तिसरं रूप घ्यायचंय स्पोकन. आपलं वाक्य काय झालं, तो बोलू शकला असता, ही कुड हॅव स्पोकन. तो जाऊ शकला असता, दुसरं वाक्य आपलं असं आहे, तो जाऊ शकला असता, असं आपलं वाक्य आहे. तुम्हाला माहिती आहे आताच आपण वर वाक्य बघितलेलं आहे. तो साठी काय वापरायचं आपल्याला, ही. जाऊ शकला असता साठी कुड हॅव, आणि गोचं तिसरं रूप गॉन. आपलं वाक्य काय झालं, ही कुड हॅव गॉन. पहिलं वाक्य ही कुड हॅव स्पोकन म्हणजे तो बोलू शकला असता. दुसरं वाक्य तो जाऊ शकला असता, ही कुड हॅव गॉन. आता आपला शेवटचा उपयोग पाहायचा आहे. शेवटचा एक शब्द आहे, तो म्हणजे विल बी एबल टू स्पीक. विल बी एबल टू, विल बी एबल टू बरोबर शकेल, असा आपला शब्द आहे. विल बी एबल टू स्पीक, तर याचा अर्थ आहे शकेल. तर आपलं वाक्य आहे, मी इंग्रजीमध्ये बोलू शकेल. मी इंग्रजीमध्ये बोलू शकेल. तर हे आपल्याला वाक्य करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे मीला काय येतं, आय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे शब्द जसा तसा घ्यायचा आहे. काय घेतला शब्द आपण, विल बी एबल टू. इतकं आपण जशा तसं घेतलं. आता आपल्याला बोलण्यासाठी शब्द काय आहे, स्पीक. आपलं वाक्य काय झालं, आय विल बी एबल टू स्पीक. आणि जर आता इथून पुढे आपल्याला जोडायचंय, वाक्य काय होईल आपलं, इंग्रजीमध्ये पुढे लिहिले आहे आपण, आय विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. असं आपलं वाक्य झालं. दुसरं वाक्य आहे, तो इंग्रजीमध्ये बोलू शकेल. ही विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. तो वाचू शकेल. ही विल बी एबल टू रीड. अशा पद्धतीनं आपण 4 मॉडेल ॲक्टिव्हिटी बघितलेले आहेत. बाकीचा जो भाग आहे, उर्वरित भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.